कुंभ राशीच्या जातकांनी रामनवमीला जर हे उपाय केले तर तुमचं घर, कुटुंब, धन, सुख, शांती, मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला मानसिक शांतता देखील लाभणार आहे। हे उपाय करून नक्कीच पहा। हे कोणते उपाय असणार आहेत चला तर मग पाहूयात। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा। आपल्या कमेंटमध्ये नक्कीच जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका व तुमच्या मनातील प्रश्न सुद्धा तुम्ही लिहू शकता। पाहिलं तर सकाळी लवकर उठून अंघोळ करा, ज्याने आपल्या मनातील अशांतता, नेगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक शक्ती दूर होणार आहे। आपण सकारात्मक पावलांनी पुढे जाऊन सत्कर्म करणार। त्यासाठी तुळशी किंवा गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने स्नान करावे। दुसरं म्हणजे स्वच्छ कपडे घालून श्रीराम नावाचा जप करावा। हा जप म्हणजे ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। या जपाने तुम्हाला अंतर्मनाला शांती मिळणार आहे। मनामध्ये श्रीरामाच्या मूर्तीचं किंवा आकृती, छबी यांचं चिंतन करा। राम रक्षा स्तोत्र किंवा सुंदरकांड वाचल्याने मनोबल, मानसिक बळ वाढणार आहे। अडीअडचणी दूर होणार आहेत, संकटाचे निवारण होते, घरामध्ये कुटुंबांना सुख शांती लाभते। हे उपाय विशेषतः मानसिक तणावांनी ग्रस्त असलेल्या भक्तासाठी चांगला औषध म्हणून उपयोग करतील। तसेच सर्वांसाठी सुख, समाधान, आनंद, मनाला शांती घेऊन येणारे दिसणार आहे। त्यामुळे बेचैन राहू नका। घरातील तुळशी समोर तुपाचा दिवा लावा। संध्याकाळी तुळशी समोर हा दिवा लावल्याने तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर जाणार आहे व आनंददायी जीवन तुम्ही जगणार आहात। त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र किंवा रामाच्या नामाचा जप करा। तुम्हाला खरंच खूप छान आणि सकारात्मक वाटणार आहे। मानसिक आणि आत्मिक व्याधींपासून तुम्ही वंचित राहणार आहात। त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम हा अखंड संपूर्ण जप करा। तुमच्या परिवाराकरिता व तुमच्या स्वतःकरिता हा उपयोगाचा राहणार आहे। हा श्लोक म्हणजे जीवनामधील सुख, शांती, आनंद, चैतन्य, आत्मिक सुख, मानसिक बळ देणारा हा जप असणार आहे। त्यामुळे तुमच्या परिवारामधील इतर सदस्यांसाठी सुद्धा हा जप करायला सोपा असणार आहे। लहान मूल व विद्यार्थी वर्ग सुद्धा हा जप करू शकतात। त्यामुळे त्यांना देखील शुभ फळ मिळाल्याविना राहणार नाही। फक्त सकारात्मक भावनेने, निर्मळ अंतःकरणाने, मनोभावी हा जप करायला हवा। याचे फळ तुम्हाला त्वरित मिळणार, ते तुम्हाला दिसून येणारच आहे। गरजू लोकांसाठी, वृद्ध, वाडवडीलधाऱ्या माणसांकरिता अन्नदान, पेयदान तुम्ही करू शकता, ज्यामध्ये खिचडी भात, सरबत सारखे पेय, फल आहार तुम्ही करू शकता, जेणेकरून त्यांची भूक मिटणार आहे व त्यांना देखील आशीर्वाद व त्यांनी दिलेले आशीर्वाद हे लाख मोलाचे तुम्हाला मिळणार आहेत। मानवता यालाच तर म्हणतात। एकमेकांना सहाय्य करा, गरजू लोकांना मदत करा। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे तुम्ही वाटसरू माणसांकरिता पाण्याने भरलेले कुंभ किंवा रांजणाची सोय करू शकत असाल तर तुम्ही जरूर करा। हे देखील पवित्र दान मानले जाईल। माणसाप्रमाणे पशु देखील जिवंत मुखप्राणी आहेत, हे विसरता कामा नये। त्यांना देखील अन्नदान जरूर करा। रस्त्यावरती उपक्रम चालवा, गाड्यामध्ये चिमण्यांकरिता पाणी ठेवा, शेतामध्ये पशूंना किंवा घराच्या छतावरती पक्ष्यांसाठी एक छोटीशी मदत नक्की करा। धान्य, पाण्याची सोय करा, कारण ते देखील एक पुण्याचा एक मार्ग आहे, चांगले कर्म आहे। त्यामुळे चांगले कर्म करा। आपल्या परिवारासोबत, कुटुंबासोबत नक्कीच रामायण कथा एकदा तरी वाचन करा, श्रवण करा किंवा आपल्या डोळ्यांनी ती पहा। हे देखील एक उत्तम आणि योग्य, पवित्र अशी गोष्ट मानली जाईल। प्रभू रामाचे चरित्र फक्त पाहू नका, तर ते आचरणामध्ये सुद्धा ठेवा व आपल्या घरी तसेच वातावरण देखील बनवा, ज्याने लहान मुलांना देखील प्रेरणा मिळणार, चांगले सत्कर्म करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये बलवंत होईल। आपल्या जवळच्या मंदिरामध्ये छोटेसे ग्रंथालय तुम्ही बनवू शकता, जिथे प्रभू रामाचे तसेच अनेक देवतांच्या चरित्रांचे पुस्तके तुम्ही भेट म्हणून देऊ शकता।
म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत दर्शनाकरता जाल तेव्हा ते पुस्तकाची किंमत ही फक्त पैशांवरती राहणार नाही, तर एखाद्याचे व्यक्तिमत्व, चरित्र देखील आपण सुधारू शकतो, एक सुंदर पिढी घडवू शकतो, हे देखील तुम्ही विसरू नका. म्हणून नेहमी सत्कर्म करा, ज्याचे फळ तुम्हाला मिळेलच व तुम्ही देखील आनंदित राहाल असे उपक्रम करा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.